माझ्या आईने माझे नाव ठेवले चिंदी. चिंदी म्हणजे एका कपड्याचा तुकडा. माझ्या बापाला खूप हौस होती मी शिकावं, मोठं व्हावं, परंतु माझ्या आईला नाही. माझ्या आईचं एकच म्हणणं, पोट फक्त धुणी भांडी संसार हेच काम करते. काही सांगतीस काय ग, हा कसला अन्याय. माझी मुलगी शिकणार, मी शिकली, पण माझी आई मला जास्त शिकू देत नव्हती. मी कधी कधी शाळेत जायची, कधी कधी उशिरा जायची, कधी कधी जातच नव्हती. शाळेची वेळ व्हायची, घंटा वाजायची, तेव्हा माझी आई मला काही ना काही काम नाटवत वायायचे. 15व्या वर्षी माझं लग्न सपकाळ्या घराण्यात झालं. तिथल्या रीती परंपरा माझ्यासाठी नवीन होत्या. तिथली काही कामे मला जमत नव्हती, काही जमत तर ती चांगली होत नव्हती. माझ्या सासूबाईंनी मला आधारही दिला नाही. मी गर्भवती असताना माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलं. निघ निघ या घरातून, तू या घरात राहू शकत नाही. नका काढू मला घराबाहेर. मी काय करू, मी कुठे जाऊ. मला विश्रांतीची गरज आहे. मी आता आरामच करते. या झोपेमध्ये मी कधी बेशुद्ध पडले कळालंच नाही. या बेशुद्ध अवस्थेमध्ये मी एका मुलीला जन्म दिला. आई हमरून हमरून म्हणतात, उठ माय, परंतु मला काही जागच आली नाही. अर्धा एक तासानंतर मला जाग आली. अरे कोणाचा येतो रडायचा आवाज. अरे बाळ आणि आता मी काय करू. मी आईकडेच जाते. कोण आहे. अगं आई, तुझी मुलगी. कशाला आली. अगं आई, मला माझ्या नवऱ्याने घराबाहेर काढलं. आता तू तरी मला आधार दे. छे तुझा बाप आता गेला, मी कुठून तुला सांभाळू. मी तर तुला आधीच टाकून देणार होते, पण तुझ्या बापाने मला अडवलं. चालली असे म्हणत आईने देखील मला हाकललं. आता माझ्याकडे एकच उपाय होता, स्टेशनवर भीक मागणे. कोणतरी भीक द्यावं मला. कोणतरी भीक द्यावं मला. मी उपाशी आहे, माझं बाळ आहे, पण कोणी मला भीक दिली नाही. एका दयाळू माणसाने मला चाराने दिले. दादा, ती भाकर आहे ना, ती द्या मला. मी तुम्हाला 2 आणे देते. त्यावेळी देखील मला हाकललं. मी परत त्यांच्याकडे भाकर मागली. दादा द्या ना. त्यावेळी मला भाकर दिली. भाकर पत्राला बांध. आज नाही खाणार, परवा खाणार, परवा जास्त भूक, आज थोडी. 2 दिवस असेच गेले. भीक मागायची, झोपायचं, परत भीक मागायची. एके दिवशी मी स्टेशनवर भीक मागत होती, पण त्या दिवशी मला कोणी भीक नाही दिली. अरे कोणाचा येतोय आवाज. मला कोणी तरी खायला द्या, मी मरणार आहे. अरे बाळा, मी आले. अहो बाबा, काय करता तुम्ही. मी काय खाल्लं नाही, मला काहीतरी द्या. ही घ्या भाकर आणि पाणी पण आणून देते. हे घ्या आणि मगच मरा. काय हो ताई, तुम्ही मरणाची भाषा करता. तुम्ही माझे जीवन वाचवले. चला मी येतो. एके दिवशी मला खूप भूक लागली. मी त्या भाकरीचा विचार करत करत दुसरा दिवस उजळला. मी एके दिवशी परत स्टेशनवर भीक मागायला गेली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, आज एक माणूस आले, उद्या 4 माणसं येतील आणि माझ्याकडे भाकर मागतील. जर मी भाकर दिली नाही तर ते मला पकडून नेतील. नाही, मी इथं सुरक्षित नाहीये. चालता चालता मी स्मशानात पोचले. हा, इथे मी सुरक्षित येते. ते माणसे आता इथे येणार नाही. मी परत स्टेशन
तेवी प्रेत आणले, प्रेत चालले. तो माणूस माझ्या जवळ येत होता. मला भीती वाटत होती, पण एक आशाही होती की तो माझ्यासाठी काहीतरी आणणार. ताई, घ्या पीठ. पीठ पदरात बांधले. हे पण घ्या. नका नका, मला पीठच द्या. मी एका मडक्याच्या खापरीत पीठ टाकले. पीठ मळाले, भाकर थापली. ते प्रेत जळाले. चित्त्यावरचे 4 लाकडे आणून त्याच्यावर भाकर भाजली आणि खाल्ली. काय होता तो काळ? मी चित्तेवरची भाकर खाल्ली. आणि काय आहे हा काळ? मला पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घालतात. त्या काळी कोणी नजर तरी आलं तरी हाकलून काढत. आणि आज मला लोक मिळण्यासाठी तडफड करत असतात. काय हा काळ? मला पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घालतात. काय हा काळ? मला पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ